मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा निषेध व्यक्त करत मराठा क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेले राजेंद्र दाते पाटील यांचे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठीचे उपोषण आजपासून अधिक तीव्र करणार असल्याचे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे। कोणत्याही आमदार, खासदार किंवा मंत्र्याच्या विरोधात हे उपोषण असून कोणत्याही समाजाच्या विरोधात उपोषण नाही, फक्त मराठा समाजासाठी त्यांच्या हक्कांचे शाश्वत आरक्षण द्यावे एवढीच आमची मागणी असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले। समाजाची फसवणूक करणाऱ्या राधाकृष्ण विखेचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। हैदराबाद कॅबिनेटच्या नावाने मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या विखेचं करायचं काय? निषेध करतो आणि त्याचबरोबर विखे पाटलांनी आता उपसमितीचा राजीनामा द्यावा, कारण की ह्या विखे पाटलांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कालच्या घटनेने स्पष्ट झाले की मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जो वाद सुरू आहे, जी दरी निर्माण झालेली आहे, ती दरी कायम ठेवायची हाच विखे पाटलांचा उद्देश आहे असं कालच्या घटनेतून दिसून येत आहे। आम्ही जी मागणी घेऊन बसलेलो आहोत की एससीबीसीला जे आहे ओबीसीच्या सर्व सोयी सुविधा लागू करा। एससीबीसीचं आरक्षण, आम्हाला एससीबीसीचं जे आरक्षण दिलं आहे ते 10% म्हणजे 50%च्या बाहेरचं आहे। आम्हाला जर या सगळ्या सोयी सुविधा लागू केल्या तर एससीबीसीच्या ओबीसीच्या ताटातलं काहीही जाणार नाही आहे। आणि ही जर मागणी मान्य केली तर भविष्यात ओबीसी आणि मराठांमध्ये जो वाद सुरू आहे तो वाद कायमचा संपुष्टात येणार आहे। आम्ही याच भावनेतून हे आंदोलन सुरू केलं होतं की एकतर तो वादही मिटावा आणि जो 50-90% समाज ज्यांच्या नोंदी नाही, ज्यांच्या वंशावळ नाही, जो समाज वंचित राहणार आहे आरक्षणाच्या लाभापासून, त्याला तो एससीबीसीतून लाभ मिळावा। मात्र शासनाची कालची भूमिका, विखे पाटील जेव्हा फोन करतात, आम्हाला निरोप पाठवतात की मी येतोय, उपोषण आपण सोडूया, मी तुमच्या मागण्या मान्य करतो, आणि 10 मिनिटात त्यांना कुठून तरी फोन येतो तुम्ही तिकडे जाऊ नका, आणि ऐनवेळी ते रद्द करतायत। याचा अर्थ विखे पाटील उपसमितीच्या नावाखाली आणि आणखी अन्य काही जण हे फक्त आणि फक्त उपसमितीच्या नावाखाली राजकारण करतायत आणि मराठा समाजाला काही मिळून द्यायचं नाही। ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये वाद पेटवून भविष्यात आपलं 29च्या हे राजकारण करायचं आहे। त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा यापुढे उद्यापासून आणखीन तीव्र पद्धतीने आंदोलन होणार आहे। हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आणि हा वाद मिटणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। रोलिंग होते सगळे येतात ना, सगळे गरज नाही माईकाची, काही गरज नाही, काही गरज नाही, जल्दी फास्ट चालू कर। पुढे टीव्ही नाईनचा खाली खाली नाही आहे, टीव्ही नाईनचा नाही आहे, टीव्ही नाईन नाही सर बोलेगी मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी आरक्षणाचे गाढे अभ्यासक ज्यांनी गेल्या 35 वर्षापासून आरक्षणासाठी मैदानावरची लढाई आणि कायदेशीर लढाई ज्यांनी लढलेली आहे, प्रत्येक केसमध्ये जे महाराष्ट्रातील एकमेव असे व्यक्ती आहेत की जे हस्तक्षेप याचिकेकर्ते आहेत,
ज्यांनी प्रत्येक वेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे असे डॉक्टर राजेंद्र दाते पाटील हे आरक्षणाचे गाडे अभ्यासक आहेत, ज्यांचं वय वर्ष 65 आहे, ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, अनेक वर्षापासून त्यांनी पादत्राणे सुद्धा घातलेली नाही, अशी व्यक्ती आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे कायदेशीर आहे, जे सरकार करू शकतं, सरकारच्या अखत्यारीत आहेत, अशा सगळ्या मागण्या घेऊन ते 9 ऑगस्ट रोजी क्रांती चौकात उपोषणाला बसले होते. परंतु तिथून पोलीस प्रशासनाने त्यांना उचललं, अटक केली. ते म्हटले मी पोलीस स्टेशनमध्ये उपोषण करतो. मग त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जागा दिली. आज 13 दिवस झाले ते उपोषण करतायत. त्यांची प्रकृती ढासळलेली आहे, शुगर कमी झालेली आहे, BP एक तर जास्त होतो किंवा खूप कमी होतो, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. अशा वेळी शासनाचं दुर्लक्ष जाणीवपूर्वक होतं आहे. आज शासन दुर्लक्ष करत आहे. काल विखे पाटलांना आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं. आमचं कुठल्याही मंत्र्याला निमंत्रण नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत विभागीय आयुक्त किंवा अप्पर आयुक्त आले आणि त्यांनी जर आमच्याकडे मागण्या मंजूरचं आणून दिलं तर आम्हाला कुणाचीही गरज नाही. परंतु का